शेवलीचे जेवढे बी रहिवासी आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, सरपंच असतील, ग्रामविकास अधिकारी साहेब असतील, यांना सर्वांना माझी एकच विनंती आहे, आपल्या सर्कलची जिल्हा परिषद शाळा ही खूप मोठी शाळा आहे, गोरगरिबांची शाळा आहे. या शाळेकडे लक्ष देणं आपलं गावकऱ्यांचं कर्तव्य आहे. तसंच असंच नाही की आम्ही 4-2 पालक आहेत की आम्हालाच असं वाटतंय की शाळा वाचवा. त्याचबरोबर सगळ्या गावकऱ्यांना बी वाटलं पाहिजे की आपली सर्कलची शाळा आहे. जर शाळा जर बंद पडली तर आपले मुलं शिकणार कुठं, ही कंडिशन उद्या निर्माण होईल. आणि त्याचबरोबर माझी एकच विनंती आहे की आज फक्त सर्व शेवली जेवढे बी आपले रहिवासी आहेत सर्कलचे सगळं 5 मिनिटासाठी फक्त शाळेमध्ये येऊन थोडासा वेळ द्यावा आणि थोडंसं मार्गदर्शन करावं आणि तिथली कंडिशन बघावं, बस हीच विनंती. काय शाळेचं काय म्हणणं आहे? गोष्ट आपण प्रत्येकानं अगोदर लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जिथं फुकट शिक्षण मिळतंय, उद्या ही जिल्हा परिषद शाळा बंद झाली की आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तोंडाला मागेल तितके पैसे द्यावे लागतील. उदाहरणार्थ शाळेत जालन्याच्या ठिकाणी 1 लाख रुपये 1 kg या मुलांच्या शिक्षणाची फीस आहे. तिथं 12वी पास शिक्षक शिकवतात, पण आपल्याकडं जिल्हा परिषदमध्ये क्वालिफाईड शिक्षक आहेत. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही गेल्या 4 दिवस उपाशी बसलो. आम्हाला शिक्षक मिळाला इंग्रजीचा. तो शिक्षक पूर्ण जिल्ह्याला इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन करणारा शिक्षक आम्ही शेवलेला आहे. ही गोष्ट आपल्या सर्व गावकऱ्यांच्या लक्षात आली पाहिजे की क्वालिफाईड जर शिक्षण आपल्याला आपल्या मुलांना द्यायचं असेल तर ते फक्त जिल्हा परिषदमध्येच भेटते. इंग्रजीचा वाहफोहा झालेला आहे. तुमच्या लेकराचं भविष्य आपण आपल्या हातानं मातीत मिसळायचं काम या ठिकाणी करतोय. त्यांना गरज आहे जिल्हा परिषद शाळेत शिकवण्याची. बरोबर. सध्या 2 जागा रिक्त आहेत जिल्हा परिषदमध्ये. तो अर्ज आम्ही जिल्हा परिषदला दिलेला आहे. तरी सर्वांच्या वतीनं ज्याला मदत होईल त्या शाळेकडे आज पाहावं वाटत नाही. पण आता शिक्षक संपूर्ण वर्ग आहे तिथं. फक्त आता 2 शिक्षकाची जागा रिकामी आहे. ती भरण्याचं काम मी सर्व वरिष्ठ मंडळीला अशी विनंती करतो की आपल्या मार्फत ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. आपल्या गोरगरीब लेकराच्या शिक्षणाचा खरा पाया जिल्हा परिषद शाळाच